आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राचे पारंपरिक दागिना म्हणजेच बुगडी। हा दागिना खूप पारंपरिक आहे। महाराष्ट्रातील महिलांचा एक आवडीचा दागिना आहे। शुभमुहूर्ती हा दागिना घातला जात असे। मुलीचं लग्न ठरलं की पहिल्यांदाच कान टोचून त्याच्यामध्ये बुगडी घातली जात असत। बुगडी घालणं हे खूप शुभ मानलं जात असत। प्रत्येक सुवासिनीच्या कानामध्ये बुगडी हा दागिना आपल्याला पूर्वी पाहायला मिळत असत। प्रत्येक सणामध्ये किंवा कोणाच्या लग्नामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या बुगड्या घातल्या जात असत। त्याच्या मागे एक धारणा होती की बुगडी घातल्याने शरीराचे संतुलन हे साधले जाते, तसेच नकारात्मकतेपासून दूर राहण्यासाठी हा दागिना कानाच्या वरच्या भागात घातला जातो। बुगडी हा दागिना सोन्यामध्ये मोत्यामध्ये तयार केला जात असेल। आजकाल प्रत्येक जणी कान टोचून बुगडी घालत नसल्या तरी अशा प्रेसच्या बुगड्या जरूर घालतात। आजकाल बुगडीला घालणं पसंतही केलं जातं व सांस्कृतिक वारसाही त्यानिमित्ताने जपला जातो। बुगड्या इमिटेशन ज्वेलरीमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आज पाहायला मिळतात। ऑक्सिडाइज मध्ये, मोत्यांमध्ये, खड्यांमध्ये खूप साऱ्या व्हरायटी आज पाहायला मिळतात। या व्हिडिओमध्ये बुगडी या दागिन्याबद्दल जाणून घेतलं आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की मी बनवलेल्या बुगड्यांच्या डिझाईन कशा आहेत। माझा पुढचा व्हिडिओ नक्की पहा आणि तुमच्या ज्या मैत्रिणी आहेत की ज्यांना बुगड्या घालणं खूप पसंत आहे, अशा तुमच्या मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा।